IVF प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का? हा आजचा टॉपिक आहे आणि हा खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की IVF प्रेग्नन्सी राहिली की तिची नेहमी सिझेरियन सेक्शननीच डिलिव्हरी होते का? नॉर्मल डिलिव्हरी शक्यच नसते का? नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढवण्यासाठी अजून काय करता येईल? सिझेरियनचा जो प्रमाण आहे तो कमी करण्यासाठी अजून काय करता येईल? आणि कुठल्या सेंटर्समध्ये नॉर्मल डिलिव्हरी एनकरेज होते? हे सगळं आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट फ्रॉम बारामती. आजचा जो टॉपिक मी घेऊन येते की IVF प्रेग्नन्सीज ह्या नॉर्मली डिलिव्हर होतात की नाही, हा खूप कॉमनली आस्क्ड क्वेश्चन आहे OPD-मध्ये. त्यांना असा प्रश्न असतो कपल्सला की आता मॅडम IVFनी प्रेग्नन्सी राहिली आहे तर आता नॉर्मल डिलिव्हरी शक्यच नाही आहे का? हा खूप मोठा असा मिथ आहे की IVFमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. पण त्याच्या खाली मला एक महत्त्वाचं असं हे टिकर द्यायचं आहे की IVF प्रेग्नन्सी हाय रिस्क आहे का लो रिस्क आहे आणि त्याला अजून काय मल्टिपल फिटल हेल्थ किंवा मदर हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती त्याची डिलिव्हरी किंवा मोड ऑफ डिलिव्हरी डिपेंडेंट असते. त्यामुळे तुम्हाला थरो इव्हॅल्युएशन शिवाय फक्त IVF आहे ह्यावरून तुम्हाला डिसाईड करता येत नाही की नॉर्मल होईल की सिझेरियन. आता पहिला पॉईंट म्हणजे IVF प्रेग्नन्सी ही नेहमी हाय रिस्क प्रेग्नन्सीच असते का? तर असं नाही आहे. प्रत्येक IVF प्रेग्नन्सी ही हाय रिस्कच असेल असं नाही. IVFला हाय रिस्क बनवण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी राहिली की ती हाय रिस्क होते ह्या मल्टिपल फॅक्टर्समुळे. मग मॅटर्नल हेल्थ आहे, फिटल हेल्थ आहे म्हणजे बाळाची ग्रोथ आहे, बाळाभोवतीचं पाणी आहे, त्याची वार आहे, असे मल्टिपल फॅक्टर्स आहे. आणि कशा परिस्थितीत तिचं वय किती होतं जेव्हा तिला IVFनी मूल झालं म्हणजे कन्सीव्ह झालं, हे पण खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की हाय रिस्क आहे का लो रिस्क आहे. आता बघूया की डिलिव्हरीचे जे टाईप्स आहेत त्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स बघितले जातात ज्याच्याने तुमची नॉर्मल होते का सिझेरियन होते हे डिपेंड करतं. आता कोणते फॅक्टर्स हे महत्त्वाचे आईच्या दृष्टीने, तर आईची हेल्थ उत्तम आहे की नाही, तिला साखर, BP, दमा, कुठलेही इन्फेक्शियस डिसऑर्डर्स म्हणजे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स, HIV, HBsAg, HCV, हेपेटायटिस ज्याला आपण म्हणतो, हा सगळा स्पेक्ट्रम पहिले इव्हॅल्युएट झालेला असायला पाहिजे. बाळाची जी पोझिशन आहे, बाळाचं जे वेट आहे आणि बाळाची हेल्थ आहे ही खूप उत्तम असली पाहिजे. तिला वार आणि वारेशी रिलेटेड प्रॉब्लेम्स नसले पाहिजे म्हणजे प्लासेंटाची इन्सफिशियन्सी नसायला पाहिजे, प्लासेंटाची ग्रोथ पूर्णपणे नॉर्मल पाहिजे म्हणजे बाळाला जे न्यूट्रिशन जाणारी जी गोष्ट आहे ती एकदम चांगली पाहिजे. त्याला जर एरर असेल तर आईला हायपर टेन्शन होणे, बाळ वयापेक्षा कमी असणे किंवा त्याचं वजन कमी राहणे, पाण्याची क्वांटिटी कमी राहणे, हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अजून असतं की मदरची लाईफस्टाईल कशी आहे, ती स्मोकर किंवा अल्कोहोलिक नाही आहे ना, तिचं ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे की नाही आहे, ती किती काम करते किंवा तिचं ॲक्टिव्ह म्हणजे तिची ॲक्टिव्हिटी किती आहे, एक्सरसाइज करते की नाही, ह्याच्यावरती सुद्धा नॉर्मल डिलिव्हरीचं चान्स डिपेंडेंट असतो. तर अशा प्रकारे मॅटर्नल हेल्थ झालं, फिटल हेल्थ झालं, प्लासेंटल हेल्थ झालं, तिची ॲक्टिव्हिटी लेवल्स, कुठले व्यसन नाही ना, आणि ते जे सेंटर आहे ते इक्विप्ड पाहिजे तुमची नॉर्मल डिलिव्हरी एकदम प्रॉपरली करण्यासाठी. म्हणजे जर तिला नॉर्मलच्या ऐवजी सिझेरियन लागलं तर त्यांची कपॅसिटी पाहिजे की त्यांनी नॉर्मलच्या ऐवजी सिझेरियन लगेच कन्वर्ट करून तुम्हाला बाळ हातात दिलं गेलं पाहिजे. किंवा समजा त्यांना अति दक्षतामध्ये तुम्हाला टाकायचं किंवा तुमच्या बाळाला टाकायचं तर ती सोय जवळपास असली पाहिजे किंवा किमान त्या हॉस्पिटलमध्ये असली पाहिजे जसं काय. आणि NST किंवा त्याच्यामध्ये काही ड्रॉप्स आहेत वगैरे हे जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत ते जर असतील तर आपल्याला कंटिन्यूस CTG मॉनिटरिंगने सुद्धा नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. आता सिझेरियन कधी गरजेचं असू शकतं, काय वैद्यकीय कारणं आहेत म्हणजे मेडिकल रिझन्स ज्याच्यामुळे सिझेरियन लागू शकतं. तर आईच्या हेल्थला काहीतरी प्रॉब्लेम आहे, जसं की तिला BP आहे, अनकंट्रोल्ड साखर आहे, त्यामध्ये तिला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी. तर त्या केसमध्ये किंवा बाळ वयापेक्षा छोटं आहे किंवा खूपच मोठं आहे, बाळाला वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं पाणी खूप कमी आहे किंवा खूप जास्त आहे, त्याची जी वार आहे ती खूपच खाली आहे, तिला ब्लिडिंग होण्याची थोडीशी शक्यता आहे, लो लाईंग प्लासेंटा, प्लासेंटल इन्सफिशियन्सी, हे सगळे काही तुम्हाला फॅक्टर्स दिसत आहेत. बाळाला डिस्ट्रेस बसलाय म्हणजे बाळाचे ठोके कमी जास्त होत आहेत आणि ते डॉक्टर सांगतायत की तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीची नाही तर सिझेरियनची गरज आहे. ते वेगळे म्हणजे ते योग्यरित्या डिटेक्ट होणे, तुमचं जे लिव्हर फंक्शन आहे, किडनी फंक्शन आहे, याच्यावर कोणत्याही प्रकारचा दाब नाही येणे, हे जर योग्यरित्या डिटेक्ट झालं आणि आईला कुठलाही हृदयाचा आजार नाही आहे किंवा असे कोणते प्रकार नसतील तरीसुद्धा आपल्याला काही फॅक्टर्समध्ये सिझेरियन करावे लागू शकतात. आणि त्या केसेसमध्ये आपण जर दिरंगाई केली आणि सिझेरियन टाळलं तर दोन्ही आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. आता खूप महत्त्वाचं एक कारण आहे की मॅडम आमच्या गर्भपिशवीचं तोंड प्रॉपरली उघडलं होतं तरी डिलिव्हरी झाली नाही. हे खूप त्यांना बाळाच्या पोझिशनवरती डिपेंडेंट असतं.
बाळाला कणांचं औषध देऊन देखील जर बाळ प्रोग्रेस करत नसेल किंवा अडकून असेल किंवा ट्विन्स असतील आणि त्यांचं वर्टेक्स नसेल किंवा वर्टेक्स ब्रीच नसेल आणि ब्रीच किंवा ब्रीच आणि वर्टेक्स असेल तरी सुद्धा बाळ अडकू शकतात आणि त्यांचं लेबर प्रोग्रेस होत नाही. त्यामुळे बाळाच्या येण्याची जी वाट आहे आणि त्यांना दिलेला म्हणजे जो कणांचे जे औषध आहेत आणि त्याच्या होणारे जे प्रोग्रेस आहे ते प्रॉपरच असायला पाहिजे, तरच तुम्ही ती म्हणजे सिझेरियन न करता नॉर्मल डिलिव्हरी करू शकता. आता IVF मुळे काय झालंय की प्रिव्हियस मायमेक्टॉमी, प्रिव्हियस युटेराईन सर्जरीज, गाठी काढलेले पेशंट्स असे खूप आमच्याकडे येतात आणि मग त्यांना कशी तरी ती प्रेग्नन्सी राहिलेली असते आणि मग यामध्ये प्रेग्नन्सी मोठी झाल्यावरती ती पिशवी फुटण्याचा चान्स असतो आणि जर तसं असेल तरी सुद्धा तिला वेळेच्या आधीच सिझेरियन लागू शकतं. आता IVF मध्ये ना डॉक्टर्स का एक्स्ट्रा मॉनिटरिंग करत असतील तर खूप साऱ्या कपल्ससाठी IVF ही गरज आहे, त्यांच्यासाठी ती लास्ट होप आहे आणि त्यांच्यासाठी ही इमोशनली प्रेशियस प्रेग्नन्सी आहे. हा त्यांचा शेवटचा चान्स असू शकतो टू हॅव्हिंग अ बेबी. त्यामुळे जर बेबीचं हार्टबीट, बेबीचं लेबर प्रोग्रेस, मदरचं हेल्थ, मदरचं वजन, तिचं BP, तिची साखर ही नीट नाही बघितली गेली तर आईच्या जीवाला धोका होऊ शकतो, तसेच बाळाच्याही जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे जे तुम्हाला डॉपलरची सोनोग्राफी म्हणा, NST म्हणा किंवा आम्ही आता आठवड्याला तुम्हाला बघणार आहोत की आठवड्याला 2दा बघणार आहोत, प्लीज आम्हाला भेटून जा, हे जेव्हा डॉक्टर सांगतात तर समजून घ्यायचं की डॉक्टरांना काहीतरी शंका आहे म्हणून ते तुम्हाला इतक्यांदा बोलवत आहेत. आता काय होतंय की नॉर्मल डिलिव्हरीचा डॉक्टर चान्स कसा वाढवता येईल हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि तो तुमच्या मनातही आला असेल की ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, आपण बघू तेव्हा 36 आठवड्याला की काही रिस्क आहे का नाही. पण जर समजा आम्हाला रिस्क नसेल, आमचं सगळं नॉर्मल आहे, तर आता त्याचेही चान्सेस आम्ही कसे वाढवायचे. तर तुमची लाईफस्टाईल खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल लीड केली पाहिजे, सारखं बेड रेस्ट नाही घेतलं पाहिजे. बेड रिडन पेशंट इज द वर्स्ट पेशंट, कारण का तुमचे बाकीचे लेवल्ससुद्धा हे वायर जाऊ शकतात. सेम वे तुमच्या बाळाचे जे रुटीन चेकअप्स आहेत ते तुम्ही टाळले नाही पाहिजे. तुम्हाला NT स्कॅन सांगितलं आहे, डबल मार्कर सांगितलं आहे, NIPT सांगितलं आहे, तुम्हाला अनॉमली स्कॅन आहे, फिटल टू डी एको, हे सगळ्या काही रुटीनली केल्या गेल्या पाहिजे. ते तुमच्या प्रिव्हियस हिस्ट्रीवरती खूप अवलंबून आहे आणि जर ते डॉक्टरनी सजेस्ट केले तर ते तुम्ही करूनच घेतल्या पाहिजे. तिसरं आहे की तुम्हाला व्यसनं नसली पाहिजे, म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल, तंबाखू ह्या सगळ्या काही आजारांपासून आपल्याला लांब राहायचं आहे. आणि हे आजारच म्हणेन मी, व्यसन नाही म्हणणार, कारण का आणि त्यामध्ये ना मोबाईलचं पण एक विशेष मी मेन्शन करणार आहे की जे मोबाईल महिला जास्त वापरतात त्यांच्याही पर्यंत खूप जास्त रेडिएशन आणि जागरणं या सगळ्याचा परिणाम बेबीजमध्ये बघितला गेलेला आहे. आता शेवटचा माझा महत्त्वाचा असा संदेश म्हणजे तुमचे स्ट्रेस लेवल्स तुम्ही कमी ठेवले पाहिजे, तुमचं डाएट चांगलं आणि उत्तम पाहिजे, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे फॉलो झाल्या पाहिजेत आणि तुमचे जे रुटीन फॉलोअप्स आहे, व्हिजिट्स आहे, त्यांना जाताना अतिशय पॉझिटिव्ह वृत्तीने तुम्ही जायला पाहिजे. आपल्यासोबत जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे, अतिशय पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. डॉक्टरला पण काहीतरी शंका असेल तर ते तुम्हाला आधी त्यात इन्व्हॉल्व्ह करतील. शेवटचं एवढंच सांगेन की IVF प्रेग्नन्सी असेल आणि तुम्हाला डिलिव्हरी करायची असेल आणि त्या रिलेटेड तुम्हाला कुठलीही समस्या, क्वेरी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये ती लिहून टाका, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.